महावितरणच्या चुकीमुळे या ठिकाणी पुन्हा एकदा स्पार्किंग होऊन ऊसाचं जळीत झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। माझ्या शेजारी जे शेतकरी आहेत बाळासाहेब बाबूराव बांगर, हे इकडचं यांचं शेत आहे आणि त्यालाच लागून दुसरं ऊसाचं शेत आहे ते राहुल पांडुरंग बांगर, विकास पांडुरंग बांगर या दोन्ही शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये MSCBच्या गलतान कारभारामुळे स्पार्किंग होऊन या ठिकाणी ऊसाचं जळीत झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। या घटना वारंवार त्या ठिकाणी घडत आहेत। गेल्या वर्षी सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडलेल्या आहे आणि या घटना थांबायचं नाव घेत नाही। MSCB मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नाही आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी भरपाई देखील अद्यापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेली नाही। महावितरण कंपनीला या निमित्तानं मी इशारा देतो की आपण आमच्या शेतामधून लाईन टाकून आमची परवानगी न घेता त्या ठिकाणी ज्या तारा खाली आलेल्या आहेत त्याच्यामुळं आमचं नुकसान होतं आहे आणि शेतकऱ्याचं आज हातातोंडाशी आलेला घास त्याच्या हिरावून घेतला जातो आहे। हे थांबवायचं असेल तर आपल्या कारभारामध्ये या ठिकाणी सुधारणा करा, अन्यथा महावितरण कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करावं लागेल आणि महावितरणला या ठिकाणी धडा शिकवावा लागेल। एकतर तुम्ही तुमचा कारभार नीट करा, नाहीतर आमच्या शेतातली हे जे तारा पोल डिप्या आहेत ते उचला। तुम्ही जर अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वागून नुकसान करणार असाल तर हे मात्र आम्ही त्या ठिकाणी खपून घेणार नाही आणि महावितरण कंपनीला मला सांगायचे की तातडीनं या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी तक्रारी आहेत त्या ठिकाणी उपाययोजना करा। काही ठिकाणी मी स्वतः प्रत्यक्ष भेटून तक्रार केलेली आहे काही शेतकऱ्यांना घेऊन, त्याही ठिकाणी यांनी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाही। ज्या तारा खाली आलेल्या आहेत त्या तारा व्यवस्थित करा। काही ठिकाणी स्पेशर्स बसवणं गरजेचं आहे, तेही त्या ठिकाणी बसवा। ज्या ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या करा, परंतु जर तुमच्या चुकीमुळं आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होणार असेल तर मग मात्र आम्ही ते सहन करणार नाही आणि मग तुम्हाला आमच्या स्टाईलनं धडा शिकवल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही।